नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 2025 चा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. त्या आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. किती विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत, किती अपात्र झालेले आहेत बघा. त्याची सरासरी प्रत्येक सब्जेक्टनुसार आणि काही न्यूज देखील या वर्तमानपत्रामध्ये आलेले आहेत. त्याचं देखील विश्लेषण या ठिकाणी मी करणार आहे. इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तत्पूर्वी जे काय आता न्यायालयीन भरती चालू आहे त्यामध्ये क्लर्क आणि शिपाईच्या भरमसाठ पोस्ट या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. ती सुवर्ण संधी विद्यार्थी मित्रांसाठी चालून आलेली आहे. त्याबद्दल एक प्रमोशन आहे. शिपाई पदाची भरती जी आहे त्याकरता एक बॅच रेकॉर्डेड बॅच आपण देत आहोत. त्याची फी फक्त 99 रुपयामध्ये आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि क्लर्कची 499 रुपयामध्ये आपण ही बॅच देऊ केलेली आहे. ह्या फी कमी ठेवण्याचं कारण असं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षेचं शिक्षण पोहोचावं, त्यानं देखील अभ्यास करावा, त्याचं देखील सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार व्हावं म्हणून या बॅचची फी कमी ठेवलेली आहे. या बॅचमध्ये तज्ज्ञ आणि शिक्षक नामवंत शिक्षक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकवणी झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासामध्ये योग्य पारदर्शकता आणण्यासाठी या बॅच घ्या आणि अभ्यास करा आणि यशाच्या जवळ तुम्ही जा, पोहोचा, यश मिळवा. या ठिकाणी आपल्या कर्तृत्वावरती, प्रामाणिकपणावरती हे यश अवलंबून असणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे बघूया की जी आता टीईटीच्या निकालात लक्षणीय वाढ झालेली आहे आणि त्याबाबत काय सांगितलंय न्यूज या ठिकाणी या न्यूज लेटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी समजतात की यंदाच्या परीक्षेत यंदा 50,369 उमेदवार पात्र झालेले आहेत बघा. आणि यामध्ये 4 प्रश्न रद्द झाले, त्याबाबत सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही जी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली त्याचा निकाल जाहीर झाला. यंदा परीक्षेत 50,369 या ठिकाणी विद्यार्थी पात्र झालेत. या प्रकारची एक न्यूज आहे आणि आपण पुढे जाऊन सर्व या ठिकाणी बघूयाच काय म्हटलेलं आहे बघा. 3,96,000हून अधिक शिक्षक नापास देखील झालेले आहेत. म्हणजे बघा, पहिली न्यूज मध्ये आपल्याला काय गोष्ट समजते की 50,369 उमेदवार या ठिकाणी पात्र झाल्याची न्यूज आपल्याला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मग टोटल किती बसले होते तर बघा, 23 नोव्हेंबरला या ठिकाणी ही परीक्षा झाली होती आणि 4,46,730 उमेदवार या ठिकाणी या परीक्षेला बसले होते. किती? 4,46,730 4,46,730 विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेसाठी बसले होते. तर त्यातून फक्त 50,369 उमेदवार पात्र झालेले आहेत आणि अपात्र किती झालेले आहेत तर 3,96,000हून अधिक शिक्षक या ठिकाणी नापास झालेले आहेत. म्हणजे उद्याच्या पिढीला घडवणाऱ्या शिक्षकांची पात्रता ठरवणारी जी ही महाटीईटी परीक्षेचा निकाल 2025 चा लागलेला आहे, यामधून या निकालाने संपूर्ण शिक्षण क्षेत्राला खूप मोठा धक्का या ठिकाणी दिलेला आहे. राज्यातील लाखो उमेदवारांनी ही अपेक्षेने परीक्षा दिली होती, परंतु केवळ 11.28% उमेदवार, किती? 11.28% उमेदवार या ठिकाणी उत्तीर्ण झाले. तब्बल 3 लाख म्हणजे जवळजवळ 4 लाखाच्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी यामध्ये अपात्र झालेले आहेत. गुर्जीस नापास असा सवाल उपस्थित या ठिकाणी या माध्यमातून केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आपण ह्याचं विश्लेषण या ठिकाणी जर बघितलं तर हे पूर्ण निकालाचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. पेपर 1 आणि पेपर 2चं या ठिकाणी त्यांनी हे विश्लेषण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मग निकालाचा अंतिम गोषवारा पेपर 1 प्रेझेंट होते 1,09,901 बघा. ॲब्सेंट 12,433 पेपर 1 साठी आणि पास झालेले विद्यार्थी या ठिकाणी 21,892 आणि फेल झालेले 1,68,993 विद्यार्थी आणि रिझर्व ज्यांचा निकाल राखून ठेवला ते 16. अशी टोटल तब्बल ह्यांची टक्केवारी जी काय पेपर 1 ची 11.47% विद्यार्थी या ठिकाणी आहेत पास झालेले. त्यानंतर सेकंडला 11.13 असे एकूण टोटल 11.28% पास झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता पेपर 1 मध्ये मराठीसाठी जे काही टोटल विद्यार्थी होते 1,43,798 त्यापैकी 12.2% विद्यार्थी पास आहेत. इंग्लिशमध्ये 5.44%, उर्दूमध्ये 6.96, हिंदीमध्ये 12.19, बंगालीमध्ये 7.29, कन्नडमध्ये 15.01, तेलुगूमध्ये 10 आणि गुजरातीमध्ये 3.17 अशी टोटल 11.47 पेपर 1 चा निकाल लागलेला आहे बघा.
त्यामध्ये जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, यामध्ये फेल झालेले विद्यार्थी 16, टोटल पेपर 1 मध्ये 1,68,993 आणि फेल झालेले पास झालेले विद्यार्थी फक्त 21,892 आहेत. आता तसंच पेपर 2चा गणित आणि विज्ञानचा जो निकाल आहे त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की 9.12% या ठिकाणी लागलेला आहे आणि पेपर 2चा अंतिम निकाल समाजशास्त्राचा 12.33% या ठिकाणी लागलेला आहे. अशा पद्धतीने ही जी काय परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय ही खूप बिकट परिस्थिती या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो त्याकरता बघा, तुम्हाला जर पास व्हायचंय तर त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास देखील त्या पटीने तुम्हाला करावा लागतो आणि ही अभ्यासाची जी काही तयारी आहे तर ती तयारी ही खूप दिवसापासून देखील करावी लागते. ही 2-3 महिन्यामध्ये होणारा सगळा प्रपंच नव्हे तर याकरता एक वेळ खूप मोठा वर्षानुवर्ष अभ्यास करत आलेले विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो हा निकाल अपेक्षित कुणालाच नव्हता, परंतु हा निकाल ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांच्यासाठी अपेक्षित होता आणि त्याप्रमाणे हा निकाल या ठिकाणी लागलेला दिसतोय. बघा आता यामधून पुढे जाऊन काय होणार, कशा पद्धतीनं की तुम्हाला यातून तुमच्यातून विद्यार्थी या ठिकाणी निवडले जातील नोकरीसाठी. तर बघा राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण 4 लाख विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसले होते. 4,75,669 उमेदवारांनी ही महाडीएटी नोंदणी केली होती. सुमारे 28,939 उमेदवार गैरहजर राहिले आणि अंतिम निकालात फक्त 50,369 उमेदवार पात्र ठरले असून उर्वरित जवळजवळ 4 लाखाच्या आसपास अनुत्तर झालेले आहेत. पेपर 1-2 पास नापासचं सगळे ही जी काही दोन्ही स्तरावरती बाब चिंताजनक आहे असं सांगितले. इयत्ता 1ली ते 5वी साठी असलेल्या पेपर 1-2 मध्ये लाखाहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये उपस्थित उमेदवारांपैकी केवळ 11.47च या ठिकाणी टक्केवारीमध्ये उमेदवार पात्र आहेत आणि पेपर 2 म्हणजे इयत्ता 6वी ते 8वीच्या परीक्षेसाठी परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. तर या पेपरचा निकाल 11.13 बघा 11.13% निकाल लागलेला आहे. या ठिकाणी या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हे स्पष्टपणे सांगितलं न्यूज मध्ये. या माध्यमनिहाय आणि विषयनिहाय निकाल पाहिल्यासही मोठी तफावत दिसून येते. कन्नड माध्यमाचा निकाल तुलनेने चांगला असून तो 15%च्या पुढे, मराठी हिंदी तेलुगू माध्यमाचा निकाल सरासरीच्या आसपास आहे. मात्र उर्दू आणि इंग्रजी विशेषतः गुजराती माध्यमाचा निकाल अत्यंत कमी टक्केवारीत आहे. गणित विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या विषयामध्ये अपेक्षेपेक्षा कमी निकाल लागल्याचे स्पष्ट झालेले आहे. निकालाची ही गंभीर बाब या ठिकाणी लक्षात घेता जे काही निवड झालेले विद्यार्थी आहेत यांनी सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने जर शिक्षण दिलं तर येणारी पिढी देखील चांगली घडविली जाईल यांच्याकडून. ही यांची सुवर्ण संधी यांच्या हातामध्ये येईल. त्यांचं भाग्य की येणारी पिढी ही ठराविक विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने कशा घडवता येईल ही पद्धती काय म्हणतो आपण ते दुधावरची साय, तशी ही दुधावरची साय ही शिक्षक येणाऱ्या या परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तेच शिक्षक या ठिकाणी पाहायला मिळतील. याकरता अभ्यास देखील चांगल्या प्रमाणामध्ये करावा लागतो. कुठेतरी कमतरता भासलेली यामध्ये अभ्यास करताना याची जाणीव ही नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आलेली असेल. बघा पुढील नेक्स्ट टाइम तुम्हाला ही सुवर्ण संधी मिळेल, त्याकरता सज्ज राहा. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.